आठवा तो प्रसंग ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार आहे ना महाराज, ज्या वेळेला स्वयं भगवान कृष्ण कन्हैया शांती संदेश घेऊन गेले ना, त्यावेळेला ही यांची बैठक सक्सेस झाली नाही. देवाचं कोणीही ऐकलं नाही. देव परत निघाले होते. शेवटी कर्णाला खुणवलं देवाने आणि जवळ बोलून घेतलं, खांद्यावर हात टाकला. चला म्हणले थोडं जरा चर्चा करायची आपल्याशी. रथामध्ये बसवलं आणि निघाले चर्चा करत. देव म्हणू लागले मला हे युद्ध थांबवायचं होतं, युद्ध होऊ द्यायचं नव्हतं. किती मोठं या ठिकाणी आहे, संकट येणार आहे या ठिकाणी. साक्षात काळ आल्यानंतर किती मरतील, किती माय मावल्या विधवा होतील, किती लेकरं अनाथ होणार आहेत, सांगता येणार नाही. हे युद्ध चांगलं नाही. कर्णा तुझ्या हातात आहे हे युद्ध रोखणं. लक्षपूर्वक ऐका बरं, देवाची कूटनीती. कर्णा तुझ्या हातामध्ये आहे. कर्ण म्हणले महाराज माझ्या हातात का? अरे हा दुर्योधन युद्धाला या ठिकाणी तयार झालाय ना, एवढी तयारी केली आहे, फक्त तुझ्या जीवावर तयारी केली. कर्णा अरे तुझ्यासारखा शूरवीर या जगामध्ये ना कधी कधी युगानुयुग एखादा शूरवीर जन्माला येत असतो. आणि खरं महत्वाचं सांगू का म्हणले तुला, तू कोण आहेस? तुला तुझा परिचय नाहीये. देवाने सावध केलं कर्णाला. कर्ण आई कोण आहेस तू? म्हणले महाराज मी सूत पुत्र आहे, मी राधे आहे, राधेचा पुत्र आहे. नाही, तुझ्या जन्माचा खरा परिचय तुला नाहीये कर्णा. मी सांगतो तुला तुझ्या जन्माचा परिचय काय आहे. कोणते का तुही तनय ज्येष्ठ, बलबुद्धीशील में परम श्रेष्ठ, मस्तक पर मुकुट धरेंगे हम, तेरा अभिषेक करेंगे हम. कर्णाला माहित होतं देव खोटं बोलत नाही. वासुदेव कुछ भी कर सकता है लेकिन कभी गलत और झूठ नहीं बोल सकता. खरंय मी कुंतीचा पुत्र आहे. देवा मी राधेचा पुत्र आहे. जिनं मला दूध पाजलं, जिनं लहानाचं मोठं केलं, आणि जिच्या मांडीवर मी मोठा झालो ना ती राधा आहे. त्या राधेचा पुत्र आहे मी. देवानं सांगितलं खरं नाही. कर्णा तू कौंते आहेस, एका कुंतीचा पुत्र आहेस, तू श्रेष्ठ पुत्र आहेस. एका कुमारिकेला विवाहाच्या अगोदर झालेला मुलगा समाजाला मान्य नसल्यामुळे आणि त्या कुंतीने तुला मात्र पाण्यामध्ये पेटीमध्ये ठेवून सोडून दिलेलं, गंगेत सोडलेलं. पण मला आज हा इतिहास सांगावासा लागतो. कर्ण 2 मिनिटासाठी स्तब्ध झाला. कर्णाच्या मुखातून काही शब्द येत नाहीत. कर्ण काही बोलत नाहीये, निस्तब्ध आहे कर्ण. कारण कर्णाला माहित नव्हतं जिला मी मैया मैया म्हणत होतो ती माझी आई नाही. असं काही क्षणाकरिता स्तब्ध झाला. मूढमती, काय बोलावं सुचत नाही. कृष्ण कन्हैया म्हणू लागतात, मस्तक पर मुकुट धरेंगे हम, तेरा अभिषेक करेंगे हम. कृष्ण कन्हैयाच्या लक्षात आला आता आपण पुढचं बोलायला हरकत नाही. आणि कृष्ण कन्हैया बोलू लागले, कर्णा तू कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहेस, कौंते आहेस, तेरा अभिषेक करेंगे हम. आम्ही तुझा अभिषेक करू, आम्ही तुला वंदन करू. धर्मराज युधिष्ठिर साक्षात तुझ्या सेवेत असेल. अर्जुन आदिक हे सर्व पांडव तुझी सेवा करतील. तू मोठा भ्राता आहेस त्यांचा. आणि राधे कर्ण बोलता झाला. कर्णाच्या लक्षात आलं. कर्ण बोलता झाला, देवा
तुम्ही म्हणताय कोणते आहे, तीच का कुंती? सेवती मास 10 दिन तक जिसको, पालती उदर में रख जिसको, जीवन का अंश खिलाती है, अंतर का रुधिर पिलाती है. आई तीच असते ना, स्वतःच्या उदरामध्ये स्वतःच्या कुक्षीमध्ये 9 महिने वाढवते, पालन पोषण करते, स्वतःचा अंश खाऊ घालते, स्वतःचं रक्त पाजून आणि त्या बाळाला मोठं करते. आई तिलाच म्हणतात ना, मैं जाति गोत्र से दीनहीन, राजाओं के सम्मुख मलिन, जब रोज अनादर पाता था, शूद्र कहा के जाता था. दररोज लोक मला म्हणायची क्षुद्र आहेत, सूतपुत्र आहे. एवढा परम पुरुषार्थ आहे, माझा पुरुषार्थ आहे, माझ्याकडे बल आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे विद्या आहे, पण कुणी मला सूतपुत्र म्हणून हाक मारली ना, माझ्या अभिमानाला ठेच लागायची. आईचं अंतकरण तर विशाल असतं, आईचं हृदय विशाल असतं, आणि समाजापेक्षाही आईला स्वतःचं बाळ श्रेष्ठ असतं. तीच का ती कुंती जिने कसलाही विचार न करता स्वतःच्या बाळाला आणि पाण्यात टाकून दिलं. आजही परंपरा आहे महाराज. अनैतिक संबंधातून जन्माला घातलेली बाळ कचऱ्यात टाकून दिली जातात. वाईट या गोष्टीचं वाटत नाही. अरे ज्या आईनं रक्त पाजून मोठं करावं, एकीकडे आईचा हा इतिहास आहे, स्वतःच्या क्षणिक सुखाकरिता बाळाची हत्या, बाळाला टाकून देणं, कचऱ्यातून कितीक वेळेला आपण पेपर न्यूज मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकतो, इकडे तिकडे बाळ फेकून दिली, गर्भपात केला, मुलगा पाहिजे म्हणून. किती वाईट गोष्टी आहेत. आई असू शकत नाहीये. मी म्हणतो ती पुतना असेल, हिला मूल नकोय. कुंती बद्दल बोलल्यानंतर भगवान परमात्मा स्तब्ध झाले. देवा मला सांगा, तो धर्म होता का स्वतःच्या बाळाला पाण्यात टाकून देणं, पाण्यात वाहू घालणं कोणता धर्म आहे? आज मला सांगताय, कायम राधे होतो, राधेयच राहील, आणि सूतपुत्र कहलाऊंगा, सूतपुत्रच राहणार आहे. मला नकोय ते राज्य, ती संपत्ता, ती सत्ता, ते वैभव. राधा को छोड़ भजू मैं किसको, जननी है वही भजू मैं किसको. भलेही मला जन्म दिला नसेल, परंतु प्रेम इतकं दिलेलं आहे. अरे खून के रिश्ते से बढ़कर प्यार का रिश्ता होता है, प्रेम का रिश्ता होता है. ती माझी आई आहे, स्वतःचं रक्त पाजून मला मोठं केलंय, लहानाचं मोठं केलंय. आता मी मात्र आई बदलणार नाही. अगर यदि मैं ऐसा करता हूं तो समाज मुझे कहेगा लालच दिखाया वासुदेव ने, इसलिए चला आया पांडवों की ओर, अब राजा बनेगा. महाराज, लोक मला युगानुयुगे नाव ठेवतील आणि मला लोभी आणि लालची म्हणतील. आतापर्यंतचा माझा इतिहास आहे, जो दारावर आला त्याला दान दिल्याशिवाय परत जाऊ दिलं नाहीये. आणि आता जर मला लोभी लालची म्हणू लागले, माझी अपकीर्ती आहे, आणि अपमान सहन करण्याची ताकद माझ्यात नाहीये. कारण एक क्षत्रिय मरण पत्करेल, परंतु अपमान सहन करणार नाही. लागलं महाराज, या आमच्याकडे तुम्हाला आमदारकीचं तिकीट, या आमच्याकडे तुम्हाला खासदारकीचं तिकीट. चालणार नाही, बदला बदली नाही. प्रकार असा आहे, दुर्योधनाने सांगितलं, वासुदेव अब जाइए, युद्ध की तैयारी कीजिए, हम जानते हैं आपकी कूटनीति.
कृष्ण कन्हैयाला वाटलं चला जाऊ द्या, माझ्या बोलण्याचा तर याच्यावर काही परिणाम होत नाही. शेवटी वासुदेव आणि कुंती यांचा सुद्धा खूप गोड संवाद आहे महाराज. भगवान कृष्ण कन्हैया आणि कुंती मैया. कुंती माता बोलते काय करावं. त्यावेळेला मी अज्ञानी होते, त्यावेळेला जग नाव ठेवील, जग निंदा करेल, कोणत्या मुखाने मी या जगामध्ये विचरण करायचं होतं. एका राजवाड्यातील राजकुमारीने असा व्यभिचार केला म्हणून अपकीर्ती झाली असती, या भीतीने मी माझं बाळ सोडलं. पण आज मला त्याची अपेक्षा आहे. ज्या बाळाला माझं वात्सल्य मिळालं नाही, ज्या बाळाला माझी कुक्षी मिळाली पण माझ्या स्तनाचं दूध मिळालं नाही ना, त्या कर्णाला मला भेटायचं. आणि कुंती कर्णाला भेटण्याकरिता रात्रीचा वेळ पाहिला. सूर्यास्ताचा वेळ होता आणि त्यावेळेला येऊ लागली. कर्ण स्नान संध्या आटोपून बसलेला होता. आइए माते, कौन है आप? मैं राधे आपको नमस्कार करता हूं. राधा का पुत्र मैं आपको नमस्कार करता हूं. एवढं म्हटल्याबरोबर कुंतीच्या मनामध्ये चमकलं. राधे. बोलिए माताजी, आप क्या चाहती है? काही वेळ तर कर्णाला पाहतच राहिली. लहान टुकुर टुकुर बघणार ते बाळ, माझ्याकडे केविलवाणी नजरेने बघणारा तो कर्ण, लहानपणी ज्या वेळेला त्या पेटीमध्ये टाकत होते त्यावेळेला टुकुर टुकुर बघणारा तो कर्ण आज समोर उभा आहे. विश्वास बसत नाही डोळ्यांवर. एकीकडे विचार करते की काय म्हणून मी मला माझा परिचय देऊ, कोणत्या परिचयाने मी याची होऊ. आज आईला बाळाच्या समोर पश्चाताप वाटतोय की मी काय माझा परिचय देऊ. जन्मल्याबरोबर ज्या बाळाला सोडलं आणि ज्या बाळाला त्यागलं, ज्याला माझं दूधही नशिबात नव्हतं, तो कर्ण समोर उभा आहे. काय बोलावं सुचत नाही. अते आप बता नहीं रे, कौन है आप? तेवढ्यामध्ये कुंती परिचय देऊ लागली. तू राधे नाहीयेस, तू कुंती पुत्र आहेस. मी कुंती, मी तुझ्याकडे माझा परिचय द्यायला आले, तुला घेऊन जाण्याकरिता आले. कर्ण म्हणू लागला, भले ही आप कुंती है, ठकुराइन है, माझा त्याग केला त्यावेळेला माझी आठवण नाही आली, आणि आज मात्र तुमचं प्रेम जरा जास्तच येते माझ्याविषयी. हे कोणतं प्रेम आहे की बाळ, जे असहाय बाळ आहे त्या बाळाला पाण्यात टाकून द्यायचं, आणि ज्या वेळेला ते योग्य होतं त्यावेळेला त्या बाळाला घेऊन जाण्याकरिता तुम्ही या ठिकाणी आला. हे ऋणी कर्ण का रोम रोम जानते, सदय यह सूर्य सोम, तन मन धन दुर्योधन का है, यह जीवन दुर्योधन का है. माझं जीवन नाहीये. राधेने स्वतःच दूध पाजून मोठं केलंय. सूत घराण्यामध्ये मी वाढलोय. माझी आई तीच आहे, माझे पिताजी तेच आहेत. आणि ज्या कुळाची मर्यादा सांभाळण्याकरिता माहित आहे कोण्या तरी महाराजाची महाराणी व्हायचं असेल, मोठं पद प्राप्त करायचं असेल, मोठे सुख भोगायचे असतील,
आणि जगामध्ये मान मान्यता मिळवायची असेल, त्यागलं मला तुम्ही या सर्व गोष्टी करिता, पण तुम्ही अर्जुनाची आई असताल, धर्मराजाची आई असताल, भीमाची आई असताल, पण माझी नाही. माझा तुम्ही त्याग केला. कुंती राधा का सूत तू, नहीं तनय मेरा है, जो धर्मराज का वही वंश तेरा है. तू नहीं सूत का पुत्र राजवंशी है, अर्जुन समान गुरुकुल का तू ही अंशी है. नाम गोत्र से ही नदी न खोटा हूँ, सारथी पुत्र हूँ, अनुज बड़ा छोटा हूँ. ठकुरानी क्या लेकर तुम कौन करोगी, मल को पवित्र गोदी में कहा धरोगी. मी पाप होतो म्हणून पाण्यामध्ये सोडून दिलं होतं, आज मी कशाने पवित्र होणार आहे. एक मल म्हणून आणि पाप म्हणून जर मला गंगेमध्ये सोडून दिलं होतं, तर आज असं कोणतं पाणी आहे की जे मला पवित्र करणार आहे. जी गंगा मला पवित्र करू शकली नाही, असं कोणतं जल आहे जे मला पवित्र करणार आहे. मी अपवित्र होतो, पापी होतो म्हणून माझा त्याग केला, पाण्यात सोडून दिलं. पापाचं फळ म्हणून जर मला सोडून दिलं असेल, आज कसा पवित्र झालो मी, काही सुचत नाही. कुंतीच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं, पण उशीर झाला होता. दुर्योधन कर्णाने सांगितलं, प्रेम योग्य, तुम्ही ठकुराईन आहात, महाराणी आहात. कुंतीला वाटलं प्रेमापोटी नाही, पण राजा होण्याच्या उद्देशाने तरी चल. अरे तुझे पाची भावंड तुझं स्वागत सत्कार करतील, तुझी सेवा करतील, तुला ज्येष्ठ मानून तुझ्या समोर राहतील. तूच मोठा आहेस. कर्णाने सांगितलं, माता कुंतीचे पुत्र 5 आहेत, 5 होते आणि 5 राहतील. 4 आणि 6 हे गणित सोडून द्या. कुंतीला काही सुचत नाही. काही क्षणाकरिता स्तब्ध झालेली कुंती इकडं तिकडं गंगेची ती कलकल धारा निनादिनी वाहते, पक्ष्यांचा किलबिलाट. काही क्षणाकरिता स्तब्ध झालेले दोघे, काही एकामेकाला बोलत नाहीत. शेवटी मातेला वाटलं, माते विन बाळा आणि कन माने सोहळा. बोलू लागली, लहानपणी मी तुला वात्सल्य प्रेम देऊ शकले नाही, पण आता देण्याची इच्छा आहे. ये माझ्या मांडीवर डोकं ठेव, मला आलिंगन दे, माझा हो. कर्णाने तेवढंही केलं नाही. कर्ण म्हणला, ज्या आईचा अधिकार आहे ना, त्या आईला तो अधिकार मी दिलेला आहे. आया बाया सांगत होत्या, होतो जेव्हा ताना, दुष्काळात मायेचा माझा फुटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माया. या जगाला आईचं प्रेम खूप मोठे महाराज. परंतु दुर्योधनाने सांगितलं, तो तुमचा अधिकार नाही. कुंती म्हणू लागली, मी ऐकलं होतं तू मोठा दानी आहे, शूरवीर आहेस, तुझ्या दारातून कुणीही मोकळ्या हाताने परत जात नाही. कर्णाने सांगितलं, जे तुम्ही मागताय ते मी देऊ शकत नाही, परंतु मोकळ्या हाताने तुम्हाला नाही पाठवणार. चौथं आयुष्य आहे, म्हातारपण तुमचं आलेलं आहे. लक्षात असू द्या, माझं नाव कशाला उजागर करायचं आणि हा माझा मोठा पुत्र म्हणून सर्वांमध्ये मिरवू नका.
ही गोष्ट गुपित आहे, गुपित ठेवा, लोकाला नका सांगू. आज तरी स्वतःकडे हे अपकीर्ती कशाला घेता? जी माझ्या नशिबात आहे, माझं नशीब असं दुर्भाग्य आहे ना, ते मी भोगतो, ते माझं नशीब आहे. तुम्ही मात्र अपकीर्ती अंगाला घेऊ नका. कुंतीला खरं सांगतो. आणि कुंती मातेला सांगितलं, चिंता करू नका माते, तुमचे 5 पांडव होते, राहतील, आहेत, पण एक वचन देत नाहीये की 5 मधले कोण असते. एक तर कर्ण जिवंत असेल अथवा अर्जुन जिवंत असेल, पण 5 पांडव हे सुरक्षित राहतील. एक वचन आणखी देतो माते, ज्या वेळेला असं होईल, कौरवांचा विजय होत असेल आणि पांडवांचा पराजय होत असेल आणि पांडव दुःखामध्ये असतील, त्यावेळेला निश्चितच मी दुर्योधनाचा त्याग करेल आणि मी माझ्या भावंडाकडे येईल. परंतु ज्यांच्या पक्षामध्ये साक्षात वासुदेव श्रीकृष्ण आहे, त्यांचा पराजय होईल कसा? त्यांच्या पदरात दुःख येईल कसं? चिंता करू नका. सांगायचं तात्पर्य, उसको सेवा तुमको सुकीर्ति प्यारी, तुम ठकुरानी हो वह केवल नारी है. तुमने तो तन से मुझे काट फेंका, उसने अनाथ को हृदय लगा कर सेका है. राधे, माझ्या आईमध्ये आणि कुंती माता तुमच्यामध्ये एक अंतर आहे. तो अंतर कोणता आहे? तिला सेवा प्यारी आहे, तिनं माझी सेवा केली, आणि तुम्हाला कीर्ती प्यारी आहे म्हणून तुम्ही मला पाण्यात टाकलं. तुम्हाला महाराणी व्हायचं होतं म्हणून माझा त्याग केला, तिला फक्त आई व्हायचं होतं म्हणून माझा स्वीकार केला. गोड वचन आहेत महाराज कर्णाचे. तुम्ही मला स्वतःपासून दूर केलं, परंतु तिनं स्वतःच्या जवळ केलं, स्वतःच्या छातीची ऊब मला दिली आणि मला जिवंत केलं. हा तुमच्या मधला आणि माझ्या त्या राधे मधला, मैया मधला अंतर आहे. कुरुपतीन जीत कर निकल अगर समर से, या मिली वीर गति मुझे पार्थ के कर से. तुम इसी तरह गोदी की धनी रहोगी, पुत्रिनी पुत्र को बनी रहेगी. कलंकित नाम मत अपना करो तुम, हृदय में ध्यान इसका भी धरो तुम. विजय तन की घड़ी भर की दमक है, इस संसार तक उसकी चमक है. स्वतःचं शूरत्व वीरत्व त्यागलं नाही, सगळं मिळायला तयार होतं. परंतु महाराज, ज्या दुर्योधनाने हे सर्व दिलेलं आहे ना, कर्णाने मनातल्या मनात एक विचार केला, ज्या वृक्षाने सावली दिली आहे ना, त्याच्या फांद्या तोडणार नाही, त्याचे फल आणि फूल तोडणार नाहीये, त्याला इजा पोहोचू देणार नाही. दुर्योधनाने ज्या वेळेला सर्वजण सूतपुत्र सूतपुत्र म्हणून अपमान करत होते, महाराज माशाचा डोळा कर्णाने फोडला होता. द्रौपदी नियमाने कर्णाची झाली होती, परंतु फक्त सूतपुत्र आहे, हा क्षत्रिय वंशातला नाहीये म्हणून द्रौपदीने रिजेक्ट केलं होतं. स्वतःची विद्या प्रदर्शित करत होते सर्व राजकुमार. त्यावेळेला अर्जुनाला ललकारण्याकरिता स्वयं कर्ण आला, क्षमा असावी, स्वयं कर्ण आला, परंतु कर्णाला त्या ठिकाणी अडवलं महाराज भीष्माचार्य द्रोणादिकांनी. का अडवलं? स्वतःपुत्र आहेस तू, स्वतःच्या शिष्यांचा जय जयकार. सूतपुत्राला अपमान सहन करावा लागला, जीवनातले अपमान आहेत. परंतु अपमान पावलो पावली होत असेल
तरी कितीही मोठं संकट आलं तरी उभं कसं राहावं कर्णाकडून शिकावं महाराज. भलेही जीवन कसं आहे याला किंमत नाही बरं का. काही लोक असे असतात, एखादा अपराध घडला ना 100 गुणावर पांघरून टाकणारी लोक आहेत आपण. एखाद्याचा एक अवगुण दिसला की 100 गुणांवर पांघरून टाकणारे आपण लोक आहोत. त्या एका अवगुणापुढे त्याचे 100 गुण दबले जातात. कर्णाकडे दानत्वही एवढं होतं महाराज. स्वतः इंद्रदेव ब्राह्मणाच्या वेशात आले दान मागण्याकरिता. जे दान मागितलं ते दान नव्हतं, प्राण होता. मागितलेले आहेत कर्णाची कवच आणि कुंडल मागितली महाराज. खड्ग काढलं आणि कसलाही विचार न करता स्वतःच्या चमडीपासून दूर केले ही कर्णाने कवच आणि कुंडल, दान देऊन टाकले. किती मोठं दिव्य दान आहे. स्वतःचा प्राण दिल्यासारखं. विमला नावाची विद्या दिली होती इंद्राने. कोणती विद्या होती? विमला नावाची. या विद्येच्या माध्यमातून तो कोणत्याही क्षणाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ती विद्या उपयोगाला आणू शकला असता, पण उपयोगाला आणली नाही. का? दानात मिळालेली आहे म्हणले. आपल्याला एखाद्यानं कुकर आहेर केला ना, मिक्सर आहेर केला ना, तो मिक्सर आपण किती घरी फिरवितो. ओरिजिनल कंपनीचा नसतो ना. म्हणून या लग्नातून त्या लग्नात, त्या लग्नातून त्या लग्नात मिक्सर म्हणतो अरे मला असं फिरवू नका, घरी फिरवा. पण दान मिळालंय ना त्याचा उपयोग नाही केला. युद्धाच्या या रणभूमीमध्ये कौरव पांडवांचं ज्या वेळेला युद्ध चालू होतं महाराज, कर्णाच्या रथाचं चाक धसलं गेलं होतं आणि त्यावेळेला भगवंतालाही क्रोध आलेला होता. सारथी असणारा जो शल्य होता, महाराज म्हणला जास्त धसलं नाहीये पण बाहेर निघत नाहीये. सैनिकांना बोलवलं, नाही निघत. महाराज आपणच काहीतरी बघा. कर्ण रथातून खाली उतरला आणि ते चक्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण भूमी हालत होती महाराज, पण ती चक्र बाहेर निघत नव्हतं. किती सामर्थ्य, किती बल होतं त्याच्यामध्ये. आणि तेवढ्यामध्ये कृष्णानं सांगितलं अर्जुना योग्य वेळ आहे. अर्जुन म्हणला देवा त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये आणि निशस्त्र असलेला तो कर्ण, त्याला मी मारू कसं? हे धर्माच्या आणि नीतीच्या विरोधात आहे. देवाने सांगितलं आठव तुझ्या अभिमन्यूला, आठव त्या सभेतला द्रौपदीचा अपमान. त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? रथाचं चक्र काढत असताना प्रत्यंच्या ओढली. अर्जुनाकडे बघितलं आणि अर्जुनाला कर्णाने सांगितलं. कर्ण उठून उभा राहिला, हसतोय मोठ्याने. वासुदेवाकडे बघितलं, वासुदेवाच्या चेहऱ्याचा कलर उडालेला होता. देवाच्या चेहऱ्यावरचा कलर निघून गेलाय. देवाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाहीये महाराज. आणि ज्या माणसाच्या मनामध्ये काहीतरी खोटपणा असतो ना, त्याचा चेहरा बघायचा. चेहरा सांगत असतो की याच्या हृदयात निश्चितच काहीतरी काळ चालू. देवाकडे बघितलं, कर्ण हसतोय पण महाराज वासुदेव स्तब्ध आहेत. का हसतोय काही सुचत नाही दोघांनाही. कर्ण म्हणू लागला अर्जुना मी तुला माझ्या जीवनाची भीक मागणार नाही, कारण मी क्षत्रिय आहे. मला भिकात मिळालेलं जीवनही नकोय, म्हणून मी माझ्या जीवनाची तुला भीक मागत नाही. पण एक विनंती करतो. संपूर्ण समाज ज्या वेळेला म्हणेल अरे कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, निशस्त्र असलेला आणि निरत असलेला जो रथातही उभा नाहीये अशा कर्णावर बाण झाडून कर्णाला मारलंय, त्यावेळेला तुझा सन्मान नाही होणार, तुझा अपमान होईल. तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिया समान युद्ध कर.
कर्णाने सांगितलं महाराज, परंतु महाराज अर्जुनाला सांगितलं होतं भगवंताने, ही संधी आहे, पुन्हा पुन्हा विचार करू नको जास्त. आणि प्रत्यंच्या बाण सोडला महाराज. कर्णाचं शिर धडा वेगळं केलं. तात्पर्य काय? भीष्म पितामहांनी सुद्धा कर्णाचा अपमान केलेला आहे. कर्णाची दिव्य कथा आहे महाराज. याच्यासाठी वेगळं महाभारत कथा श्रवण करावी लागेल. त्याच्यासाठी खूप मोठा दिव्य प्रसंग आहे. आणि हा प्रसंग सांगायचा झाला ना, याच्यासाठी महाभारतच कथा स्पेशल ऐकावी लागेल. कारण भीष्मासारखे, द्रोणासारखे, कृपाचार्यांसारखे मोठे मोठे जे रथी महारथी अतिरथी झाले ना, यांचा दिव्य प्रसंग ऐकायचा असेल तर ती कथाच वेगळी ऐकावी. संपूर्ण कथा आपल्याकडून शक्य नाही. आणि म्हणून तरी पण आपल्या काही लोकांची अपेक्षा होत्या की कर्णाबद्दल थोडं एक चिंतन व्हावं. आणि म्हणून कर्णाचा एक थोडासा भाग आपण या ठिकाणी पाहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय. रूप सलोना देख श्याम का, सुध बुध मेरी खोई, निम कमली होई, 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 हरि बोल, निम कमली होई, कमली होई. रूप सलोना देख श्याम का, सुध बुध मेरी खोई. रूप सलोना देख श्याम का, सुध बुध मेरी खोई. निम कमली होई, 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 निम कमली होई. ओ सखी पन घट पर, यमुना के तट पर, सखी पन घट पर, यमुना के तट पर, लेकर पहुंची मटकी. सखी पन घट पर, यमुना के तट पर, लेकर पहुंची मटकी. भूल गई सब लोक लाज, जब छवि देखी घट घट. भूल गई सब लोक लाज, जब छवि देखी घट घट की. कतई मैं भई बावरी, कतई मैं भई बावरी, उसी रूप में कोई कोई कोई. निम कमली होई, निम कमली होई, निम कमली होई, निम कमली कमली होई, कमली होई, निम कमली होई, निम कमली होई. सखी पन घट पर, यमुना के तट पर, खड़ा था नंद का लाला. पन घट पर, यमुना के तट पर, खड़ा था नंद का लाला. मुख पर हंसी, हाथ में बंसी, और मुकुट गंधमाला. मुख पर हंसी, हाथ में बंसी, और मुकुट गंधमाला. आन सुरीली मधुर नसीली, आन सुरीली मधुर नसीली, आन सुरीली मधुर नसीली, आन सुरीली मधुर नसीली. तन मन दियो भिगोई भिगोई भिगोई. निम कमली होई, 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 निम कमली होई.
रूप सलोना देख श्याम का, सुध बुध मेरी खोई निम कमली होई।